उन्हाळा सुरू झाला आहे मैत्रिणींनो, खूप प्रखर असं ऊन पडत आहे. तर घरी आल्यावर आपल्याला जर थंडगार असं पेय मिळालं तर बघू शकता बदाम मिल्कशेक अगदी झटपट बनून तयार होणारा. तर खूप सुंदर असा बनून तयार होतो. नमस्कार, मी कविता, कविताच किचन आणि ब्लॉग मराठी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. चला आता तुमचा जास्त वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी बदाम घेतले, साधारण 1 तास मी गरम पाण्यामध्ये भिजत घातलेले होते आणि ते त्यांचं साल आपण इथे काढून घेणार आहोत. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. नवीन पाहणारे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक शेअर नक्की करा. हे बदाम आपण मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये घेणार आहोत आणि आपल्याला छान अशी त्याची फाईन पेस्ट तयार करून घ्यायची. तर बघू शकता इथे मी थोडंसं अजून 2 चमचे इतकं पाणी घालून घेत आहे आणि अगदीच पातळ पेस्ट तयार करायची. इथे मी एका बाउल भरून दूध घेतलेलं आहे. आपल्याला 1 लिटर दुधाचं इथे आपण मिल्कशेक बनवणार आहोत, बदाम मिल्कशेक. तर इथे बघू शकता आता इथे मी गॅस चालू केलेला आहे आणि आपण हे दूध उकळत ठेवणार आहोत. आणि ते बाउलभर दूध का काढून ठेवलेलं आहे ते पण मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगते. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला एक एक स्टेप्स बघायला मिळतील आणि हे कसं बनवायचं ते सुद्धा तुम्हाला समजेल आणि त्या दुधाचं आपण काय करणार आहोत ते सुद्धा नक्कीच समजेल. आता इथे छान असं आपण फाईन पेस्ट तयार करून घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही बदामाची. तर ही पेस्ट आपण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत. आता इथे दूध बऱ्यापैकी आपलं उकळून झालेलं आहे. अगदी जास्त नाही उकळायचं आपल्याला, अगदी घट्टसर नाही करायचं, थोडंसं उकळून घ्यायचं आहे 10 ते 15 मिनटं. तर बघू शकता इथे आपण बदाम पेस्ट घालून घेतलेली आहे. नंतर ह्या दुधात आपण हे दूध आपल्याला रूम टेम्परेचरचंच घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी 2 ते 3 चमचे इतकी कस्टर्ड पावडर घालून घेत आहे. तर बघू शकता तुम्ही तुमच्या, आणि इथे मी ही व्हॅनिला फ्लेवरमध्ये घेतलेली होती. तुमच्याकडे जो फ्लेवर असेल त्या फ्लेवरमध्ये घ्या आणि नसेल कस्टर्ड पावडर तर तुम्ही कॉर्नफ्लॉवरसुद्धा 1 ते 2 चमचे इतके घालू शकता. त्यानंतर इथे आपल्याला दूध अजून पुन्हा छान उकळल्यानंतर आपल्याला जे कस्टर्ड पावडरचं दूध आपण बनवून घेतलेलं आहे ना, आपल्याला थोडं थोडं करून घालून घ्यायचं आहे या दुधामध्ये. बघू शकता छान असं पुन्हा आपण चमच्याने मिक्स करून घेणार आहोत आणि आपल्याला थोडं थोडं करूनच घालायचं हे बदाम मिल्कशेक बनवता. तर ह्या पद्धतीने आपण पुन्हा उरलेलं दूध ह्याच्यात घालून घेणार आहोत, कस्टर्ड मिल्क. तर ह्या पद्धतीने छान असं पुन्हा चमच्याने मिक्स करून घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला इथे घालायची आहे साखर. तर साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. एखाद्याला जर गोड आवडत असेल तर तुम्ही प्रमाण त्या हिशोबाने घेऊ शकता. साधारण इथे मी 8 चमचे इतकी साखर घेतलेली होती. तर तुम्हाला अधिक गोड करायचं असेल तर थोडंसं अजून वाढवू शकता तुम्ही प्रमाण. तर ह्या पद्धतीने आपल्याला पुन्हा उकळून घ्यायचं आहे छान. तर खूप सुंदर बनवून तयार होतं हे बदाम मिल्कशेक. आणि उन्हाळा आहे तर मुलांना हे नक्कीच द्या. हेल्दी पण आहे आणि पोट भरलेलं पण राहतं. तर हे दूध तुम्ही कधीही बनवून पिऊ शकता. इतकं सोपं आणि छान पद्धतीचं बनवून तयार होतं. तर बघू शकता आता आपलं दूध असं दाटसर व्हायला लागलेलं आहे. तर आता आपण गॅस बंद करून देणार आहोत. आणि इथे मी एक कढई घेतली, कढईमध्ये पाणी घेतलं. आपल्याला डायरेक्ट फ्रीजला नाही ठेवायचं, थोडंसं नॉर्मल करून घ्यायचं. साधारण 15 ते 20 मिनटं थोडं कोमट झालं का मग आपल्याला फ्रीजला ठेवून द्यायचे. तर इथे मी 15 मिनटं ठेवलं, त्यानंतर फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं होतं. तर बघू शकता त्यानंतर इथे मी ड्रायफ्रूट्स घालून घेतलेले आहेत. तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते घाला आणि छान सुंदर सुमधुर असं आपलं बदाम मिल्कशेक बनून तयार होतं. अगदी जसं गाड्यावर मिळतं ना बाहेर, तर त्या पद्धतीचं बनवून तयार होतं. तर नक्की ट्राय करून बघा मैत्रिणींनो, ह्या पद्धतीचं बदाम मिल्कशेक करून पहा, खाऊन पहा.